हे गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे चार्ट्स पॅटर्न वरती. तर तुम्हाला माहिती आहे का 95% ट्रेडर लॉस का करतात? कारण ते चार्ट्स बघतात पण मार्केट समजत नाही. रँडम एंट्री घेतात, लेट एंट्री घेतात आणि ब्लेम मार्केटवर टाकतात. पण ट्रुथ काय आहे माहिती आहे का? तर ट्रुथ हे आहे की मार्केट कधीच रँडम नसते. ते कायम पॅटर्नमध्ये मूव्ह करत असतं आणि आज मी तुम्हाला जे 3 चार्ट्स पॅटर्न दाखवणार आहे, जे स्मार्ट मनी यूज करतं. हे पॅटर्न्स तुम्ही प्रॉपरली समजून घेतले, तर तुमची एंट्री परफेक्ट होईल. तुमचा लॉस कमी होईल आणि तुम्ही प्रॉफिटेबल कन्सिस्टंट राहू शकताय. तर चला चालू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. बेसिकली आज आपण 3 चार्ट्स पॅटर्न बघणार आहे. 3 चार्ट्स पॅटर्नमध्ये फर्स्ट पॅटर्न असणार आहे आपला जर बघायला गेला तर हेड अँड शोल्डर पॅटर्न. सेकंड पॅटर्न असणार आहे आपला ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न आणि थर्ड पॅटर्न असणार आहे आपला डबल टॉप, डबल बॉटम पॅटर्न. ओके. हे आपले 3 पॅटर्न आपण बघून घेऊया. थोडक्यात हा व्हिडिओ आपण काय करणार आहे 3 पार्टमध्ये डिव्हाईड करणार आहे. चार्ट्स पॅटर्नचा व्हिडिओ आहे. आपण 3 पार्ट्समध्ये आपण डिव्हाईड करणार आहे. हे 3 सीरीज घेऊन येणार आहे. प्रत्येक सीरीजमध्ये 3 चार्ट्स पॅटर्न आपण शिकवणार आहे, जे आपण डेली लाईव्ह स्ट्रीमवरती यूज करतो ते. 3 पार्टमध्ये येतील. ह्या वीकमध्ये पूर्ण 3 पार्ट पण रिलीज होतील आपल्या चॅनलवरती. तर समजून घ्या प्रॉपरली 3 चार्ट्स पॅटर्न आता ह्या व्हिडिओमध्ये मी शिकवून घेतो तुम्हाला. तर फर्स्ट आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. ओके. हेड अँड शोल्डर पॅटर्न कधी यूज होतो, कुठे यूज होतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून देतो. बघूया आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न कुठे यूज होतो, कसं आहे. हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे काय? हेड अँड शोल्डर फॉर्मेशन कसं असतं सांगतो. तर हा झाला 1 सेकंड फक्त. ओके. तर हेड अँड शोल्डर या प्रकारे तयार होतो. जर बघायला गेला, तर हा एक शोल्डर आहे, हा एक शोल्डर आहे, हा एक हेड आहे. कायम 2 जे शोल्डर आहेत, ते हेडपेक्षा कमी पाहिजे. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये बायिंग येते, समजा इथून बायिंग येत आलेली आहे, बायिंग आलेली आहे, इथं बायिंग झालेली आहे. ओके. ह्याच्यापेक्षा इथून जर जास्त बायिंग झाली, तर मार्केटमध्ये समजा बायर्स या रेंजमध्ये आहे, तर बायिंग अजून एक वेळ झालेली आहे. ओके. तर काय होतं मार्केटमध्ये, समजा बायिंग कंटिन्युएशनने चालू आहे, तर हेड अँड शोल्डर पॅटर्न कसा यूज होतो? तर सेलर्स या रेंजपासून ॲक्टिव्ह झालेत किंवा ह्या रेंजपासून ॲक्टिव्ह झालेत. हे काय करतात, बायर्सना ट्रॅप होऊन देतात, वरती येऊन देतात. समजा सेलर इथे आले, तर काय झालं लास्ट टाईम मार्केट इथून अपसाइड मूव्ह झालं होतं. सो सेलर्सना या रेंजला येऊन देतात. एकदा बायर हेड अँड शोल्डर पॅटर्न कसा यूज होतोय सांगतो, की ह्या प्रकारे हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतो, की 2 छोटे शोल्डर्स आणि एक मोठा हेड आलेला असतो, की काय असतं, की ही एक रेंज झालेली असते सपोर्ट रेंज, की ह्या मार्केट या रेंजमध्ये येऊन कायम सपोर्ट घेत असतं, या रेंजमध्ये येऊन सपोर्ट घेत असतं. बट विषय काय होतं, की बायर्स काय करतात, बायिंग लो झालेलं असते. ह्या रेंजमध्ये जर तुम्ही बघायला गेला, तर ह्या सपोर्टमध्ये बायिंग लो झालेलं असते आणि हेड अँड शोल्डर फॉर्मेशन तयार झालेलं असतं. कारण का इथून एकदा बायिंग अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट बायिंगचा झालेला असतो. पण बायिंग ॲटलीस्ट या रेंजच्या वरती झाले पाहिजे, बट नाही होत. मार्केट इथूनच रिव्हर्सल व्हायला चालू होतं. तेव्हा आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्मेशन तयार होतं काय. जेव्हा आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्मेशन होतो, तेव्हा एक लक्षात ठेवायचं, की ही जी नेकलाईन आहे, ह्या नेकलाईनचा तुम्हाला टार्गेट मिळू शकतो. एंट्री आपली कुठे राहील, तर ह्या रेंजची एंट्री राहील. हिथून या रेंजपासून जेव्हा ब्रेकडाउन करेल मार्केट, तर हिथून एक एंट्री मिळेल आपल्याला. ॲटलीस्ट ही रेंजचा टार्गेट आपण इथं ठेवू शकतो आणि एस-एल आपला ह्या शोल्डरच्या वरती राहील. तर 1:2, 1:3 चा इझिली टार्गेट हिट होतो हेड अँड शोल्डर पॅटर्नमध्ये. यात एक दुसरा पॅटर्न यूज होतो इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. ओके. इन्व्हर्टेड उलटं. जसं असा आपला हा झालाय पॅटर्न तयार, सेम टू सेम उलट्या दिशेने तयार होतो. तेव्हा याला म्हणतात इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न. सेम यूज होतो, फक्त उलट्या दिशेकडे. फक्त बायिंग साइडला हा यूज होतो आणि हेड अँड शोल्डर आहे तो सेलिंग साइडला यूज होतो. तर आपण चार्ट्सवर बघून घेऊया आजचा पॅटर्न. आपल्याला कुठे दिसतोय का वगैरे बघून घेऊया एकदा चार्ट्समध्ये. तर एंट्री कुठे करायची, काय करायची आपण सगळं बघून घेऊया. 1 सेकंड फक्त हेड अँड शोल्डर पॅटर्न जर बघायला गेलो आपण, तर प्रॉपर 1च मिनिट. अ, जर बघायला गेलं तर इथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे. ओके. जर बघायला गेला, तर इथे एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे. ही जर रेंज जर धरली आपण, तर ह्या प्रकारे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेला आहे. इथून जेव्हा ब्रेकआउट झालाय, तर ही रेंजपर्यंतचा टार्गेट इथून कंटिन्यू झालेला आहे. ओके. या प्रकारे वर्क होतं. अजून बघूया आपण भरपूर एक्झाम्पल बघूया. आज जास्त एक्झाम्पल्स बघूया आपण आजच्या ह्याच्या सेशनमध्ये. थोडंसं मार्केट जास्त साइडवेज असल्यामुळे पॅटर्न भेटत नाही. बघूया आपण. मिळालं आपल्याला इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न सारखा आपल्याला दिसतोय, की ह्या रेंजपासून एक फॉल झालाय. इथून इथं हा दिसतोय आपल्याला. की बायर्स इथून ॲटलीस्ट या रेंजपर्यंत मार्केटला नेलं पाहिजे होतं, पण मार्केटने इथूनच बनवलेला हेड अँड शोल्डर म्हणून मार्केट खाली आलेलं आहे. तर अजून एकदा दाखवतो. हा जर बघायला गेला तर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न झालेला आहे. इथे जसा इथून ब्रेकआउट मिळेल, डायरेक्ट एक टार्गेट चांगला टार्गेट मिळू शकतोय तुम्हाला. ॲटलीस्ट या रेंजचा टार्गेट इथे कंटिन्यू होऊ शकतो. ह्याला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणतात. एंट्री तुमची कुठे राहणार आहे पहिल्यांदा सांगतो. जर समजा इथून आपला हा एक झोन आहे, हा रेझिस्टन्स झोन आहे. ओके. तर तुमची एंट्री कुठे राहणार आहे सांगतो. तर मार्केट इथून या प्रकारे पॅटर्न जर तयार केला हेड अँड शोल्डरचा, तर कायम एक लक्षात ठेवा, जेव्हा पण हा रेझिस्टन्स लेव्हल ब्रेकआउट होईल, तर ब्रेकआउटला एंट्री घेऊन आपण शोल्डरच्या डाउनसाठी आपण एक लावू शकतो. 1:1, 1:2 चा टार्गेट मिळू शकतो. तर एंट्री कायम ह्या रेंजपासून होणार आहे. हा जो रेझिस्टन्स आहे, रेझिस्टन्स तुटल्या-तुटल्या आपण इथून एंट्री घेणार आहे. इथं कुठे खाली वगैरे एंट्री घेण्याची गरज नाही. कारण का ब्रेकआउटला कायम एंट्री घ्या. कारण का इथून एंट्री जर घेतली तर मार्केट या प्रकारे चालू शकते, साइडवेज जाऊ शकते. कायम मार्केटमध्ये एंट्री घेताना ब्रेकआउट जिथून नेकलाईन ब्रेकआउट होते तिथूनच ट्रेड प्लॅन करा. इथून
तर अजून थोडं पॅटर्न्स आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. हा हेड एंड शोल्डर पॅटर्न आहे, इन्व्हर्टेड हेड एंड शोल्डर. इझिली वर्क होतो. सगळ्या टाईम फ्रेमवर वर्क होतो. 1 मिनिटचा चार्ट फ्रेम असू दे, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट कितीचा पण असू दे, 15 मिनिटं किंवा 1 तास मोठ्या टाईम फ्रेमवर वर पण वर्क करतो. ओके. तर मार्केट थोडं जास्त साइडवेज आहे इथे. या रेंजमध्ये जर बघायला गेलं तर. इथे हेड एंड शोल्डर पॅटर्न दिसतोय आपल्याला झालेला. की प्रॉपर ही एक नेक लाईन आहे. इथे एक शोल्डर तयार झालेला आहे. इथं हेड तयार झालेला आहे. इथूनच वरती घेतलेला आहे. इथून एक ब्रेकडाउन झालेलं आहे प्रॉपरमध्ये. असं नको आहे की डायरेक्ट प्रॉपरच पॅटर्न पाहिजे आपल्याला एकदम प्रॉपर दिसला पाहिजे असं काही नको आहे. आपल्याला फक्त इकडे लिक्विडिटी दिसल्या, वर लिक्विडिटी ग्रॅब केलेलं आहे, खाली लिक्विडिटी, इथं लिक्विडिटी हे करतोय. समजा इथं लिक्विडिटी दिसते, इथं लिक्विडिटी दिसत्या. झालेलं आहे. इथं टाईम थोडंसं जरी स्पेंड केलं तरी चालेल. जेव्हा आपण ब्रेकडाउनसाठी येईल तर इथून आपला एंट्री झालीच पाहिजे. असं नाही की प्रॉपर चार्ट पॅटर्नमध्ये ह्या प्रकारे दिसलं पाहिजे. असं जर तुम्ही वेट करत राहिलं तर तुम्हाला कोणतीच एंट्री मिळणार नाही. खूप साऱ्या एंट्री तुमच्या मिस होतील. एक प्रॉपर ह्या प्रकारे जर दिसलं तरी हेड एंड शोल्डर पॅटर्न फॉर्मेशन आहे. तर बघायला गेला तर हा जो दिसतोय हा शोल्डर, हा हेड, इथे ह्या आणि ह्या ग्रीन कॅन्डलवर नेक्स्ट बनवलेला आहे. जेव्हा आपण हा ब्रेकडाउन द्याल इथून एक ट्रेड मिळू शकतो तुम्हाला. या प्रकारे तुम्ही घेऊ शकता. कन्फर्मेशन कधी होणार आहे? ह्या रेंजच्या खाली ब्रेकडाउन झाला, खाली क्लोजिंग मिळाली तर कन्फर्मेशन होतं. ओके. तर आजचा आपला हा फर्स्ट चार्ट पॅटर्न होता. ओके. तर आपण नेक्स्ट चार्ट पॅटर्नकडे वळूया आता. असं मला समजलं असेल प्रॉपर वेने की हेड एंड शोल्डर पॅटर्न कसा फॉर्मेशनमध्ये कोणत्या प्रकारे वर्क होतंय. थोडक्यात एक कन्सेप्ट सांगतो. ईझी कन्सेप्ट आहे की कायम एक सांगतो. 2 प्रकारचे हेड एंड शोल्डर पॅटर्न होतात. एकच मिनिट. ही एक नेकलाईन झाली इन्व्हर्टेड हेड एंड शोल्डर पॅटर्नसाठी आणि ही एक नेकलाईन झाली हेड एंड शोल्डर पॅटर्नसाठी. तर कायम एक लक्षात ठेवा, की मार्केट जेव्हा पण ही नेकलाईन ब्रेकडाउन करायला जाईल, इथे कुठे सुद्धा ट्रेड घ्यायचा नाही. एकदा मार्केटला रिव्हर्सल होऊ दे. ही नेकलाईन ब्रेकडाउन करण्यासाठी जर तेव्हा 100% ट्रेड प्लॅन करा. ॲटलीस्ट या रेंजचा टार्गेट ठेवा आणि या रेंजचा स्टॉप लॉस ठेवू शकता तुम्ही. इथे पण सेमच यूज होणार आहे, की जेव्हा पण ही नेकलाईन ब्रेकआउटसाठी जाईल, तेव्हा तुम्ही हा जो दिसतोय, ही रेंजचा इथे टार्गेट ठेवू शकताय आणि स्टॉप लॉस तुमचा ह्या रेंजचा राहील. इझिली आहेत 90% वर्क होते हाय पॅटर्न्स. तर लक्ष ठेवा. तर नेक्स्ट पॅटर्नकडे आपण वळूया आता. ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न. ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न काय असतं समजावून सांगतो पहिल्यांदा. मार्केट समजा फॉल होतंय, ओके. फॉल होतंय, फॉल होतंय, फॉल होतंय. तर मार्केट काय करतंय, समजा या प्रकारे फॉल होतंय, फॉल होतंय, फॉल होतंय. तर मार्केटने एक बेस बनवलाय. समजा ह्या रेंजमध्ये एक बेस बनवलाय प्रॉपर वेने. असं फॉल करत आलेला आहे. मार्केटने एक रेंजचा हा बेस बनवला. मार्केट काय होतं वरून एक ट्रेंड लाईन आणलेली आहे, की मार्केट ह्या रेंजला येऊनच थांबते. या रेंजला येऊन रिजेक्शन घेते. तेव्हा इथून ब्रेकआउट होईल त्याला बोलतात ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न. ओके. हा भरपूर वेळा डेली यूज होतो आपल्याला. जर बघायला गेला तर ह्या रेंजमध्ये पण इथं दिसतोय आपल्याला ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न. तर जर बघायला गेलं तर समजावून सांगतो. थोडं चार्टवरती दाखवल्याशिवाय समजणार नाही. एक ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न कसा वर्क होतो प्रॉपर वेने सांगतो. ही जे दिसते रेंज, ओके, एवढं मोठं नको दाखवू, थोडं छोटं दाखवतो. चार्टवरती दाखवतो. ही जर रेंज तुम्ही बघायला गेला, तर या प्रकारे एक ट्रेंड लाईन आलेली आहे आणि हा एक खाली झोन आहे. हा एक सपोर्ट झोन आहे. मार्केट या रेंजमध्ये येऊन मार्केट सपोर्ट घेते. जेव्हा पण ही रेंज निघाली जाईल, तेव्हा हा ट्रायंगल मार्केट कायम या रेंजवरून रिजेक्शन घेणार. ट्रेंड लाईनवर रिजेक्शन घेणार, ट्रेंड लाईनवर रिजेक्शन घेणार. जेव्हा या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट वगैरे होईल, तेव्हा मार्केट वन साइडेड मूव्ह करणार आहे ब्रेकआउटसाठी. ओके. याला म्हणतात ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न. ओके. ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न आपण रोज भरपूर वेळा यूज करतो डेलीच्या बेसिसवरती. जर बघायला गेला तर इथं पण ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न वगैरे झालेलं. जर बघायला गेला तर या प्रकारे इथे एक बेस तयार केलेला आहे. ओके. मार्केटमध्ये बेस तयार केलेला आहे. तर मार्केट ह्या रेंजवरून रिजेक्शन घेतं, या रेंजवरून रिजेक्शन, ह्या रेंजवरून जेव्हा आपण ब्रेकआउट होतोय तेव्हा प्रॉपर एक बायिंग साइडचा मोमेंटम ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्नला कायम स्टॉप लॉस या रेंजच्या खाली ठेवला पाहिजे. जिथे सपोर्ट बनवतोय त्या रेंजच्या खाली स्टॉप लॉस ठेवला पाहिजे आणि ह्या प्रकारे ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न वर्क होतंय. अजून थोडं दाखवतो. खूप सारे एक्झाम्पल्स गावतील ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्नचे. भरपूर इथे जर दाखवले तर इथं पण आहेत. कोणत्या पण टाईम फ्रेमवर जाऊ. 5 मिनिटावर जाऊया. 5 मिनिटावर दाखवतोय तुम्हाला. 5 मिनिटावर. ओके. हा एक बेस आहे इथे. इथे एक बेस आहे. हा एक बेस आहे. ओके. हा बेस आहे. तर मार्केट इथून एक ट्रेंड लाईन आलेली आहे. ओके. तर मार्केट काय करतंय, की या रेंजवरून ब्रेकडाउन, या रेंजवरून ब्रेकडाउन, या रेंजवरून रिजेक्ट करतंय. प्रॉपर वेने मार्केट ह्या रेंजला ब्रेकडाउन करेल. जेव्हा मार्केट ह्या रेंजमधून अपसाइड मूव्हमेंट देईल, जेव्हा आपण ब्रेकआउट करेल, तेव्हा एक चांगली रॅली बघू शकतोय आपण. प्रॉपर एक चांगली रॅली बघू शकतोय आपण. या प्रकारे. इकडे हा साइड हा जो आहे. तर कायम हा मार्क करून ठेवा एरिया. हा एरिया सपोर्ट बेस आहे. इथून जर ट्रेंड लाईन ब्रेकआउटवरती ट्रेड घेतला तर बेसच्या खाली स्टॉप लॉस लावू शकताय. 1:2, 1:3 चा मोठा टार्गेट मिळू शकते. क्वांटिटी थोडं मिनिमाइज करून तुम्ही प्रॉफिट बनवू शकते. चांगलं होल्डिंगचा ट्रेड वगैरे मिळू शकते. या प्रकारे ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न वर्क होतात. इथे पण आहे, या रेंजमध्ये पण आहे. सगळीकडे ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न मोठ्या टाईम फ्रेम पण वरती वर्क होतोय, छोट्या टाईम फ्रेम सगळ्या टाईम फ्रेमवरती ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न वर्क होतं. सो कायम ध्यानात ठेवा. ही एक इथे एक ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न तयार झाला होता. बट वर्क नाही झालेलं दाखवतो, की मार्केटने ह्या रेंजमध्ये असं ट्रायंगल बनवलेलं आहे मार्केटने. तर मार्केट जेव्हा आपण या प्रकारे ब्रेकआउट देतो, त्यानंतर इथं कन्सल्टेशन फर्म अपसाइडच मूव्हमेंट दिली पाहिजे. पण काय झालं न्यूजमुळे मार्केट फॉल झालेला आहे. ओके. ट्रायंगल ब्रेकआउट फेल्युअर झालेला आहे. इथे तुम्हाला दिसू शकतोय, की वरती ब्रेकआउटच नाही दिलेला. एंट्री झालेलीच नाही कोणाची. मार्केट खाली-खाली आलेलं आहे. त्यामुळे मार्केट एवढं खाली आलेलं आहे चालू मार्केटमध्ये. ओके. तर या प्रकारे ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्न यूज होतात. एंट्री जे जेव्हा पण ब्रेकआउट देईल, समजा मार्केट या प्रकारे चालू आहे. आणि हा एक बेस बनवलेला आहे. ओके. जेव्हा पण ट्रायंगल ब्रेकआउट पॅटर्नमध्ये काय जेव्हा पण मार्केट ह्या रेंजचा ब्रेकआउट देईल, या इथून येईल, या रेंजमध्ये ब्रेकआउट वगैरे देईल, तर आपण समजा इथून एंटर प्लॅन केलेलं, तर एस-एल ह्या रेंजच्या खालीच ठेवला पाहिजे. जो सपोर्ट बेस आहे त्या रेंजच्या खाली एस-एल ठेवला पाहिजे आणि 1:2, 1:3 चा टार्गेट वगैरे तुम्ही आखला पाहिजे.
इझिली टार्गेट हिट होतात. ओके. इझिली ट्रायंगल, हेड एंड शोल्डर आणि सगळ्यात पॉवरफुल थर्ड पॅटर्न जो आपण यूज करतो कायम तो डबल टॉप आणि डबल बॉटम पॅटर्न. ओके. खूप पॉवरफुल पॅटर्न आहे डबल टॉप आणि डबल बॉटम. ओके. डबल टॉप आणि डबल बॉटम पॅटर्न. एकदा सांगून घेतो, समजावून सांगतो. खूप युजफुल आहे पॅटर्न डबल टॉप आणि आजकाल डबल टॉप हा भरपूर यूज होतोय. हा जर बघायला गेला तर डबल टॉप पॅटर्न आहे. ओके. डबल टॉप पॅटर्न आहे. डबल टॉप पॅटर्न कसा आहे, की हा एक टॉप आहे, हा एक टॉप आहे. याची एंट्री कुठे होणार आहे? ह्या रेंजला होणार. नेकलाईन ब्रेकडाउन झाल्या तुम्ही एंट्री करू शकता. टार्गेट 100% हिट होणार आहे. नेकलाईन ब्रेकडाउन झाल्या डबल टॉप कसा? हे 2 टॉप आहेत. या प्रकारे एम पॅटर्न पण बोलू शकतोय आणि जेव्हा पण डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन होते, नेकलाईन ब्रेकडाउन होते. यानंतर टार्गेट 99% टार्गेट हिट होण्यासाठी जाते. ओके. तुम्ही जर बघू शकता, की इथे पण डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन झालेला आहे, की हा एक टॉप आहे, हा एक टॉप आहे. एक रेझिस्टन्स लेव्हल लावून द्या. रेझिस्टन्स लेव्हलवर जेव्हा पण मार्केट 2 टाईम रिजेक्शन घेतं, सेकंड टाईम 2 टाईम रिजेक्शन घेतं, तेव्हा मार्केट इथून फॉल होतं. ही एक रेझिस्टन्स लेव्हल आहे. ओके. रेझिस्टन्स लेव्हलला काय झालं, 1 टाईम, सेकंड टाईम इथून रिजेक्शन घेतलेलं आहे. जर बघायला गेलं तर. तर इथून एक लाईन ही आहे, इथून एक फॉल. प्रॉपर फॉल, ईझी फॉल होऊ शकतो. ओके. इझिली फॉल होतं तिथून असं. या प्रकारे डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन होतं. इथे पण दिसू शकते तुम्हाला. एक रेझिस्टन्स लेव्हल आहे इथे. ही एक रेझिस्टन्स लेव्हल आहे. रेझिस्टन्स लेव्हलवरून 1 टॉप, सेकंड टॉप, 1 टॉप, 2 टॉप, फॉल. फॉल कधी नेकलाईनच्या खाली इथून ट्रेड घ्यायचा आहे. स्टॉप लॉस आपला डबल टॉपच्या वरती राहणार आहे. इथून एक चांगला टार्गेट मिळू शकतो. ओके. अजून डबल टॉपचे भरपूर पॅटर्न दाखवतो. ओके. इथे पण दिसतोय डबल टॉप वगैरे. या रेंजला पण डबल टॉप आहे. हा एक टॉप आणि हा एम पॅटर्न फॉर्मेशन. ही नेकलाईन आहे. नेकलाईनच्या खाली गेल्यावर तुम्ही स्टॉप घेऊ शकता ट्रेड. इथे स्टॉप लॉस लावू शकता. इथून डायरेक्ट खाली फॉल. इझी डबल टॉप, डबल बॉटम पॅटर्न परफेक्ट वर्क करतात. ओके. डेली वर्क होतात. डेली. अजून दाखवतो तुम्हाला. मोठ्या टाईम फ्रेमवर पण दाखवतो, छोट्या टाईम फ्रेमवर दाखवतो. इथे पण जर बघायला गेलं तर डबल टॉप, डबल बॉटम झालं. इथे पण डबल टॉप झालेला आहे. हा जर बघायला गेला, हा रेझिस्टन्स एरिया आहे. इथून एक टॉप, हा एक टॉप. सेम रेंजला जेव्हा रिजेक्शन मिळतं, त्यानंतर नेकलाईनच्या खाली आला की एक चांगला टार्गेट मिळू शकतो. ओके. तर या प्रकारे डबल टॉप वगैरे युजफुल आहेत पॅटर्न. म्हणजे रोजच्या ट्रेडिंगमध्ये भरपूर युजफुल पॅटर्न आहे. हा तर इथे जर बघायला गेला डबल टॉप, तर इथे पण झालेला आहे. हा एक टॉप, हा एक टॉप. रेझिस्टन्स लेव्हल आहे, नेकलाईन इथे आहे. एम पॅटर्न फॉर्मेशन आहे. इथून जेव्हा पण या रेंजच्या खाली ब्रेकडाउन होईल, इथे तुम्ही एंट्री घेऊ शकता. स्टॉप लॉस या रेंजला. इथून फॉल, फॉल, फॉल. प्रॉपर. तर डबल टॉप पॅटर्न ह्या प्रकारे युजफुल आहे. अजून जर दाखवायला गेलं तर इथं पण झालेलं आहे. तर आता डबल बॉटम पॅटर्न वगैरे आपण बघून घेऊया. डबल बॉटम पॅटर्न खाली वर्कआउट होतं. ओके. तर डबल बॉटम पॅटर्न आपण जर बघायला गेलो तर 1 मिनिटं फक्त. ओके, इथे झालेलं आहे. डबल बॉटम डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन पण होतं. डबल बॉटम पॅटर्न आहे. हा एक सपोर्ट झोन आहे. 2 डबल ए बनवलेला आहे. ही नेकलाईन आहे. जसा नेकलाईन ब्रेक होईल इथून एक चांगला टार्गेट मिळू शकतोय तुम्हाला इथून. सेम सेम वर्क होतं. सगळं सेम. जसं डबल टॉप वर्क होतं, तसं डबल बॉटम वर्क होतं. ओके. प्रॉपर वेने जर बघायला गेलं तर. इथं पण डबल 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 टॉप, डबल बॉटम पॅटर्न फॉर्मेशन आहे जर बघायला गेलं तर. इथं पण डबल बॉटम फॉर्मेशन आहे. हा एक टॉप, हा एक बॉटम, हा एक बॉटम ही एक रेंज आहे. ही नेकलाईन एरिया, नेकलाईनपासून अपसाइड वगैरे मूव्हमेंट. इझिली, प्रॉपर इझिली डेली चार्टवरती आपण यूज करतो हे पॅटर्न्स, डेली यूज करतो. हा पण डबल बॉटम पॅटर्न आहे. इथे एक बॉटम, इथे एक बॉटम. ह्या प्रकारे नेकलाईन आणि इथून जसं नेकलाईन ब्रेकआउट, इथून वरती मार्केट. डेली यूज करतोय आपण. डेली बेसिसवरती. प्रॉपरली यूज होतात. ओके, हे पॅटर्न्स. तुम्ही डेली किंवा कोणत्या पण टाईम फ्रेमवर जाऊन बनवू शकताय, बघू शकताय. डबल टॉप, डबल बॉटम पॅटर्न. खूप ईझी आहेत. समजून घ्या सगळ्यांनी. आणि 3 पॅटर्न तुम्हाला मी सांगितलेले आहे. डबल टॉपचा पॅटर्न जो आहे, तो ह्या प्रकारे असतोय. ओके. ह्या प्रकारे. आणि डबल बॉटम जो आहे, तो ह्या प्रकारे होतो. जर डबल बॉटममध्ये ह्या प्रकारे जर रेंज आल्या, तर ह्या रेंजपासून तुम्हाला एक टार्गेट चांगला मिळू शकतो 1:2. इथून एंट्री घेऊ शकताय तुम्ही अपसाइडसाठी. डबल बॉटममध्ये तुम्ही इथून एक एंट्री घेऊ शकताय सेलिंग साइडला ह्या रेंजच्या ब्रेकडाउन नंतर. ह्या रेंजचा जो टॉप आहे, हां, त्याचा टार्गेट इथं मिळू शकतोय. हा जो बॉटम आहे, याचा टार्गेट इथं मिळू शकतोय. प्रॉपर 90% युजफुल स्ट्रॅटेजी आहे. तर यावरती अजून आपले चार्ट पॅटर्नवरती 2 व्हिडिओज येणार आहेत आपल्या सीरीजमध्ये. हा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर तुम्हाला जसं समजलंच असेल 3 पॅटर्न जे समजून सांगितलेले आहेत आपण प्रॉपर वेने. अजून येणाऱ्या टाईममध्ये आपण चॅनल ब्रेकआउट, चॅनल काय असते वगैरे बाकीचे जे पॅटर्न्स आहेत ते आपण समजून सांगणार आहेत. तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. येणाऱ्या वीकमध्ये पूर्ण आपली सीरीज येणार आहे चार्ट्स पॅटर्नवरती वगैरे. तर थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि भेटूया अजून नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर अजून काही-काही शिकवायचं आहे आपण. भरपूर गोष्टी नवीन-नवीन आयसीटी कन्सेप्ट, एफ-व्हीजी, फेअर व्हॅल्यू गॅप वगैरे भरपूर आपण आणणार आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज वगैरे सगळ्या गोष्टींचे आणि थँक यू फॉर वॉचिंग. तर चला बंद करूया इथंच व्हिडिओ. थँक यू.